साईडचे ब्लेड, इकडे आहे लेफ्ट साईडचे ब्लेड आणि हे नट बोल्ट येते असे. याला एक सोडाचा पाना रिंग घेऊन घ्या आणि एक पट्टी पाना घेऊन घ्या आणि हे होल्डर असे बराबर असे होल्डर लावून घ्या तुम्ही. हे बघा, एक इकडल्या साईडचे होल्डर आहे मोठ्या साईजचं, इकडे एक लहान साईजचे होल्डर. हे बघा, हे असं होल्डर लावून घेतलं. त्यानंतर मग आपलं रोटावेटर फिट करणं चालू करा. पहिले तर राईट साईडचे करून घ्या, नंतर लेफ्ट साईडचं. तर घ्या, स्टार्टिंग करतो आजच्या व्हिडिओला. आपल्या त्रिवेद ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर रोटावेटर फिट करायच्या अगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दोन्ही पहिले जे साईड आपल्याला लावायचे आहे तर त्या साईडचे दोन्ही ब्लेड एकाच टाईमला लावून द्यायचे आणि त्यानंतर मग अपोजिट साईडचे दोन्ही ब्लेड लावून द्यायचे. तर आता मी पहिले राईट ब्लेडची सुरुवात केली आहे. तर पहिले राईट ब्लेड लावला आणि वरतून आणि खालतून एक राईट ब्लेड लावला. ठीक आहे, हा ब्लेड जसाच लावला, पहिला ब्लेड लागला असा, दुसरा ब्लेड याच्यात खालून एक असा लेफ्टवाला म्हणजे राईटवाला असा लावायचा, एक वरतून आणि एक खालतून लावायचा. त्याला नटा बोल्ट लावीन आणि आता सांगतो कसं लेफ्ट साईडचे ब्लेड याच्या वरतून लावायचे. ठीक आहे मित्रांनो, दोन्ही साईडचे राईट साईडचे ब्लेड लागले. आता लेफ्ट साईडचे ब्लेड कसे दोन लावायचे. आता मी तर राईट साईडचे ब्लेड दोन्ही लावले. आता लेफ्ट साईडचे दोन ब्लेड घेणार आणि ते कसे फिट करायचे ते सांगतो. तर बघा पूर्ण ब्लेडचा. हे बघा, हे लेफ्ट साईड, हे राईट साईड. हे बघा, याची लेफ्ट साईड कशी ओळखायची. हे बघा, या अशी धार राहिली ते लेफ्ट साईड आहे आणि या साईडनं जर धार राहिली तर ते राईट साईड आहे. ठीक आहे, आता लेफ्ट साईडचा ब्लेड आहे. याला बरोबर असं फसून घ्यायचे इथं या नटामध्ये. सोपी पद्धत सांगू राहिलो तुम्हाला. हे बघा, इथं फसवला, इथं गेला, हे लागला असं. ठीक आहे, बघून घ्या. आता असं सोप्या पद्धतीचं आहे. दोन असे आडवे आले आणि दोन असे आडवे आले तर समजून जायचं. ठीक आहे, तर आता बघा मी बसला डबल. ते पहिले लेफ्ट साईडचं झालं आहे, म्हणजे लेफ्ट साईडचा पहिला ब्लेड असा लावायचा. थोडंसं काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आणि कधी चुका ना करणार. कारण रोटावेटर एकदा केलं की डबल खोलायला नाही पडत, कारण ते एक धाडा खोलणे आणि म्हणजे डोकंडोकी म्हणजे ते ब्लेड चुकले की मग तुमचं आणखी त्रास वाढतो यासाठी. तर रोटावेटर जे चारी ढाचे राहते ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येते. जसं मी आता पहिला ढाचा आणि दुसरा ढाचा आहे, ह्या दोन जर काढले तर 3 फुटात चालतो हावाला. हे बघा, आता मी नट लावत आहो. ते थोडंसं काळजीपूर्वक बघा मित्रांनो, कारण हे वारंवार गलती नको करता फक्त. हे बघा, जर तुम्ही पण नवीन असाल आणि शेतकऱ्यांच्या नवीन गोष्टींची माहिती नसेल तुम्हाला, तर पॉवर विडरविषयी आणि सर्व अवजाराविषयी माहिती नसेल तर आपल्या त्रिवेद ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कारण आपल्या चॅनलवर हेच असे व्हिडिओ येत राहतात नवीन पॉवर विडरविषयी आणि पॉवर विडरची सर्व माहिती आपण सांगत असतो कास्तकारांना. तर आपल्यापाशी 35,000पासून तर 45 पासून तर 60-70 हजारापर्यंत आपल्यापाशी पॉवर विडर आहे. 7 HP 8 HP. तर आपल्याला पाहिजे नसेल तर कमेंट करा आणि आपल्या त्रिवेद ॲग्रो चॅनलवर नंबर दिलेला आहे 8999298427, यावर आपल्याला कॉल करा. ठीक आहे, तर आता हे बघा रोटावेटर मी फिट केला. आता हे ब्लेड लावणार. पहिले 2 राईट साईडचे घेतले, आता डबल पुन्हा तेच सुरुवात. आता लेफ्ट साईडचा लावला. आणि जेव्हा आपण रोटावेटर फिट करतो किंवा फिट करता तुम्ही कोणी पण, तर नेहमी लक्षात ठेवायची त्याची धार बघायची कधी पण. ठीक आहे, त्याची नेहमी धार बघत राहायची. कारण जेव्हा रोटावेटर एकदाचे चुकलं का मग ते खूप त्रास देते आणि तुम्हाला खूप डोकंदुखी होते. ते आता पहिल्याचं स्ट्रक्चर झालं आहे कंप्लीट माझं करून. आता दुसऱ्या स्ट्रक्चरवर आलो आहे मी. ते हे बघा, आणि जेव्हा पण तर रोटावेटर तर लवकरच फिट होते, फक्त रोटावेटरचे जे नटं राहते त्याला कसायला खूप वेळ लागते. आता हे बघा, करतं पटापट जेव्हा पण मला नटं वगैरे कसं ते करतपर्यंत थोडा वेळ लागत आहे. आणि रोटावेटर जेव्हा पण कसता तर थोडं समाधानी आणि मनपूर्वक करा. कारण जर तुम्ही पण रोटावेटर घेतली असेल किंवा 7 HP 8 HP मशीन असेल तर तुमचे सर्व मशीनचे रोटावेटर एकच असते, फक्त ब्लेडमध्ये फरक असते. ब्लेड असते जेट ब्लेड, कर्व ब्लेड, सर्कल ब्लेड, असं ब्लेडचे प्रकार असतात. तर तुमच्याकडे जे रोटावेटर ब्लेड आहे ते असंच पद्धतीने लावायचं म्हणजे मशीन जास्त कुदत नाही. आता आपला दुसरा स्ट्रक्चर कंप्लीट झाला तर तिसऱ्या स्ट्रक्चरवर वळू. पहिले तर राईट ब्लेड घेतले मी आणि नट लावला आहे. तर हे बघा, मी तुम्हाला सांगून देतो आणखी एकदा. हे बघा, असे 4 होल राहते. तर वरतून पहिला होलमध्ये टाकलं ब्लेड म्हणजे नट आणि रोटावेटरच्या दुसऱ्या इकडल्या साईडने हा वाला झाला राईट ब्लेड
वरतून एक ब्लेड झाला ना. आता दुसरा राईटचा ब्लेड खालतून कसा आहे बघा. जे तुम्हाला सांगत होतो मगानी तर ते असं राहते. हे बघा एक साईडचे दोन्ही ब्लेड घेऊन घ्यायचे राईट. हे बघा वरतून एक राईट ब्लेड लावला आता मी परफेक्ट बराबर. हे नट बघा एकदा लक्षात घेऊन घ्या, डबल पहा की बराबर असे आले पाहिजे, तेव्हाच रोटावेटर जमते. हे बघा दोन्ही राईट साईडचे ब्लेड घेतले परफेक्ट. आता झाले एकाच दिशेने आले दोन्ही. बघा राईट साईडचे ब्लेड एकाच दिशेने आले. आता लेफ्ट साईडचा घेतला मी, ठीक आहे. लेफ्ट साईडचा घेतला, वरतून नट लावला त्याला. आता खालतून एक नट लावणार आणि त्याला टाईट करणार, म्हणजे तो इकडे तिकडे हलणार नाही यासाठी, ठीक आहे. हे झालं एक ब्लेड लेफ्ट साईडचा. आता दुसरा लेफ्ट साईडचा ब्लेड घेतला, पलटून टाकलं रोटावेटरला. हे बघा दुसऱ्या साईडचा लेफ्ट साईडचा ब्लेड घेतला तर म्हणजे बराबर तुमच्या सेटअप येऊन जाते. म्हणजे दोन्ही रोटावेटरचे ब्लेड बघा जे राईट साईडचे ते दोन्ही एका साईडनं आले आणि दोन्ही रोटावेटरचे लेफ्ट साईडचे ब्लेड आहे ते एका दिशेने आले. हे असं असतं रोटावेटर, ठीक आहे. ते आणि तो हे बघा दोन्ही एका साईडनं आले आणि हा लेफ्ट साईडचा आणि तो लेफ्ट साईडचा दोन्ही एका साईडनं आले. तर असं रोटावेटर आलं पाहिजे, तेव्हा तुमचं रोटावेटर बरोबर झालं आणि मातीला फोडत चालते, म्हणजे जास्त त्रास नाही होत, मशीन व्हायब्रेट नाही करत यासाठी, ठीक आहे. आता हे जमलं रोटावेटरची 3 ढाच्या. आता चौथा ढाच्याकडे वळू आपण. हे बघा म्हणजे मी करू. तर मी त्यांना बघू शकता हे रोटावेटर झाला आहे फिट. तर याचं स्ट्रक्चर बघा कसं राहते. बघा हे दोन्ही ह्या लेफ्ट साईडचे ब्लेड, तो लेफ्ट साईडचा ब्लेड तिकडला दोन्ही एक साईडनं आले आणि ह्या राईट साईडचा ब्लेड आणि हा राईट साईडचा ब्लेड हे दोन्ही एक साईडनं आले. असं बघू शकता रोटावेटर कसं फिट करायचं तुम्हाला सांगितलंच आहे. तर हे बघा जास्त जर लोक इथं चुकते. ह्या पहिला स्ट्रक्चर आणि हा वाला तिसरा स्ट्रक्चर सेम राहते आणि ह्या दुसरा स्ट्रक्चर रोटावेटरचा आणि ह्या चौथावाला ह्या दोन्ही सेम राहते. जर फक्त इथं जेव्हा लावतो तेव्हा फक्त जसं आपण लावतो तसंच लावत राहायचं. फक्त तुम्हाला ब्लेड सांगून देतो. आता इकडल्या साईडच्या आपण ब्लेडची सुरुवात राईटपासून स्टार्ट केली. आता इकडल्याची रोटावेटरची ब्लेडची सुरुवात आपण लेफ्टपासून स्टार्ट करू. ते बघा मी सांगतो कसं करायचं. आता आपण इकडं राईटचे ब्लेड पहिले लावत गेलो, नंतर लेफ्टचे. आता इथं पहिले लेफ्टचे लावत जाऊ, नंतर राईटचे ब्लेड. तर बघा आता कसं लावतो तो. हे बघा पहिले लेफ्टचे ब्लेड घेतले. आता मी लेफ्टचे ब्लेडला असं पकडलं, इकडून बाहेरून नट लावते. बघा ज्याला लेफ्टचा पहिला ह्या दुसरा लेफ्टचा घेतला, ह्या खालून लावला असा. ह्यावाली बराबर अशी धार पाहायची याला. ही घेतली इथे, हे घेतली इथे, ठीक आहे. दोन्ही लेफ्टचे ब्लेड झाले कंप्लीट. आता 2 राईटचे ब्लेड घेतले. हे राईटचे ब्लेड दोन्ही घेतले. हे लावायचे याच्या अपोजिट साईड, म्हणजे विरुद्ध दिशेने लावायचे. याच्या लावले काय. आता 2 नट टाकले, त्या नटाला कसून द्यायचं. ठीक आहे. हे झाला राईटचा ब्लेड आता लावून आपला. आणि आता तसाच आता हे बघा असं राईटचा ब्लेड झाला. आता असं पलटवलं, ह्याचे एक राईटचा ब्लेड दुसरावाला याच्यात फसवायचा. तर आपल्या चॅनलला आपण नवीन असणार तर आपल्या त्रिवेद ॲग्रो चॅनलला कमेंट करा आणि त्रिवेद ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करणं नको विसरा. आणि तर असेच नवीन जे शेतकऱ्यांना माहीत नसतं ते आपण माहिती देतो. आणि नवीन नवीन शेतीचे विडर, पॉवर विडर. हे झालं एक स्ट्रक्चर पूर्ण लेफ्टचा कंप्लीट, ठीक आहे. ह्या झाला या साईडचा कंप्लीट, ह्या झाला कंप्लीट पूर्ण. आता ह्यावाला तर हे बघा आपल्या अशी पॉवर विडरचे काम आहे सर्व. आपलं पॉवर विडरचे शोरूम आहे. आपल्याला लागत असेल तर कमेंट करून सांगा ना. आता तर रोटावेटरवर लक्ष द्या फक्त. हे बघा लेफ्टच्या दुसऱ्या साईडकडे बघा. पहिले लेफ्टचे घेतले मी. पहिले 4 नट असे लावून घ्यायचे. बराबर आहे बघा असं 4 नट 4 साईडने घेऊन घ्यायचे. आणि पहिले कोणते 2 ब्लेड सिलेक्ट करायचे लेफ्टचे घेतले. आता ह्या बघा हे बराबर असं फिट करायचं ह्या नटात आणि हे खालून ह्या असा फिट करायचं, ठीक आहे. आता मी लावून दाखवतो. तर हे बघा दोन्ही ब्लेड लावून दाखवले. आता हे असे दोन्ही ब्लेड एक साईडनं आले पाहिजे, कोणत्या एका साईडचे घेतलेले, ठीक आहे. आले आता ब्लेड. आता मी पूर्ण स्ट्रक्चर कंप्लीट करतो, नंतर तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर शेतकरी मित्रांनो आपलं बघू शकता रोटावेटर कंप्लीट झालेलं आहे. ते बघा असं रोटावेटर हे लावायचं कसं तुम्हाला सांगून देतो मी एकदा.
हे जे होल राहते आपलं रोटावेटरचे हे वाला, हे बघा हे होल, हे बराबर पॉवर विडरच्या, हे बघा या पॉवर विडरच्या